नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवारांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं समोर आले। यशवंत बिवलकरांनी जमीन हडपल्याचे आरोप जे आहेत रोहित पवार यांनी केले होते। वनविभागाच्या चौकशीचा अहवाल लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। तब्बल 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद करण्यात आले। तर बिवलकरांनी करोडो रुपयांची सिडकोची जमीन हडपली असल्याचं देखील आता जी माहिती आहे ती समोर येते। सिडकोची जमीन हडप केल्याच्या आरोपात तथ्य असल्याचे पुरावे लोकशाही मराठीच्या हाती लागले। यावर काही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्यात, पाहूया। या सर्व जे काही बाबी आहेत त्यांनी त्या सिडकोच्या अधिकाऱ्याकडे दिल्या पाहिजे किंवा मुख्यमंत्र्याकडे द्या। जर दिल्या असतील तर त्याची चौकशी होईल। परंतु तुम्ही ज्याच्याबरोबर फिरतायत ना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व एकदा तपासा। रोहित पवारला आता संजय राऊत सारखं बडबड करण्याची सवय झालेली आहे। बेछूट आरोप करायचे, कुणाला तरी टार्गेट करायचं आणि स्वतः हायलाइट मध्ये राहायचं। हे धंदे बंद करा। नसता तो बिलवर्कर काय बिलवर्कर आहे त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।